पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वादग्रस्त वक्तव्य कृती खपवून घेणार नाही, अखेरची संधी, काय कारवाई करायची ते करूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 20 मिनिटं मंत्र्यांचा क्लास, वादग्रस्त मंत्र्यांवर नाराजी व्यक्त। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांमध्ये 1 तास बैठक, बैठकीनंतर कोकाटेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही, सूत्रांची माहिती। दरम्यान बैठकीनंतर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले। किती वेळा माफ करायचं, बोलताना भान ठेवायला हवं। अँटी चेंबरमधील बैठकीमध्ये अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले, सूत्रांची माहिती। राजीनामा घेण्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात येणार, सूत्रांची माहिती। अजित पवार आणि कोकाटेंच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता। यापुढे बोलताना आणि वागताना काळजी घेईन, दादांपुढे कोकाटेंकडून स्पष्टीकरण। तर कोकाटे ज्येष्ठ आमदार, राजीनामा नको, यावेळेला समज द्या, राष्ट्रवादीच्या आमदारांचं मत। दम द्या, मिठी मारा, पण काही करून राजीनामा घ्याच, कोकाटेंच्या राजीनाम्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। कोकाटेंना समज द्यायला ते लहान नाही, तर त्यांनी अनेकदा शेतकरी विरोधी वक्तव्य केलेली आहेत। छावा संघटनेचे विजय घाडगे आक्रमक, तर अजितदादा शब्दाचे किती पक्के हे आता महाराष्ट्र पाहतोय। राजीनामा न झाल्यास दादांनाही महागात पडेल, घाडगेंचा इशारा। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे, अजितदादांनी तंबी दिल्यानंतर सुद्धा कोकाटेंनी चूक केली, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। कोकाटेंकडे काही गोष्टी असतील म्हणून दादा धाडस करत नाहीत, कोकाटेंच्या राजीनाम्यावरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर अजितदादांची दादागिरी आता चालत नाही, कडूंची टीका। राज्यात न्यायाला झोपवलं आहे, न्याय जागा असेल तर मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून बरखास्त करा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी। संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ सुनील तटकरे अमित शहांना भेटले, तटकरेंनी अमित शहांसोबत नेमका कोणत्या विषयावर संवाद साधला याची चर्चा सुरू। येत्या काळामध्ये तटकरे भाजपमधून खासदारकी लढवणार, सुनील तटकरे पक्षामध्ये स्वतःचा गट तयार करत आहेत, रोहित पवारांचा आरोप। तर तटकरे राष्ट्रवादीमधला गट सोबत घेऊन जातील, रोहित पवारांचा निशाणा। विरोधकांकडून पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, पाकिस्तानला वाचवण्याचं यांचं षडयंत्र 130 कोटी जनतेसमोर उघडं पडलं। पहलगाम हल्ल्यावर बोलताना गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य, पीओकेची निर्मिती नेहरूंच्या युद्धबंदीमुळे झाली, अमित शहांचा पुन्हा नेहरूंवर खापर। अमित शहा नेहमी नेहरू आणि गांधींवर बोलतात, तुम्ही आतापर्यंत काय केलं ते सांगा, अमित शहांनी नेहरूंबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रियंका गांधींचं उत्तर। पहलगाममध्ये सरकारनं पर्यटकांना रामभरोसे सोडलं, लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते, एकही सैनिक नाही दिसला, रोज हजारो पर्यटक येतात, हे सरकारला माहिती नव्हतं का? पहलगाम हल्ल्यावरून प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल। अतिरेक्यांकडे सापडलेले चॉकलेट्स पाकिस्तानी, अतिरेकी पाकिस्तानी नाहीत असं सांगून चिदंबरम काय सांगतायत? पाकिस्तानला वाचवण्याचं चिदंबरम यांचं षडयंत्र, लोकसभेमध्ये बोलताना अमित शहांचा पी चिदंबरम यांच्यावर निशाणा। पंतप्रधान मोदींना ऑपरेशन सिंधूचं श्रेय घ्यायचंय, जर श्रेय घ्यायचंय तर हल्ल्याची जबाबदारी सुद्धा घ्या, काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी टोचले केंद्र सरकारचे कान। पहलगाममध्ये हत्याकांड घडवणाऱ्या तिन्ही अतिरेक्यांचा खात्मा, ऑपरेशन महादेव नंतर अमित शहांची संसदेमध्ये माहिती। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची संध्याकाळी 5 वाजता ते बोलतील, मोदींच्या भाषणानंतर राहुल गांधींचं भाषण होण्याची शक्यता। ऑपरेशन सिंदूरवरून काय बोलणार याकडे लक्ष। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।